Good morning, dear students. We have started second unit. In the second unit, we have started 2.2 Helen Keller and Anna Sullivan. यापूर्वीच्या तासाला आपण हेलन केलर आणि अॅना सुलिव्हान यांच्या संदर्भातला हा अतिशय सुंदर धडा आपण सुरुवात केलेला होता. आपण मागच्या तासाला बघितलं की कशा प्रकारे हेलनचं आयुष्य हे अंधकारमय झालेलं होतं. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिच्यावर जो स्कारलेट फीवरचा जो आघात झाला, त्या आघातामुळे ती एका डार्कनेसच्या विश्वामध्ये, एका रिकामेपणाच्या विश्वामध्ये ती ढकलली गेली होती. कारण त्या स्कारलेट फीवरमुळे पूर्णपणे तिच्या मेंदूवर परिणाम झालेला होता आणि त्याचा परिणाम होऊन ती एका अपंगत्वाकडे झुकलेली होती आणि यामुळं खऱ्या अर्थाने तिचं आयुष्य हे एकाकी झालेलं होतं. जसं एखादं जहाज विना नांगराचं जसं एखाद्या समुद्रामध्ये हेलकावे खातं तसं तिचं आयुष्य झालेलं होतं. त्यानंतर आपण बघितलं की तिच्या या आयुष्याला कलाटणी देणारी घटना कशी घडली आणि तिच्या आयुष्यामध्ये तो दिवस सुवर्णाक्षराने लिहावा असा तो दिवस होता. तो दिवस होता 3 मार्च 1887 चा, जेव्हा तिला 7 वर्षे व्हायला अजून 3 महिने बाकी होते. त्या दिवशी तिच्या आयुष्यामध्ये अॅना मॅन्सफील्ड सुलिव्हन नावाची शिक्षिका आल्या आणि तिच्या या अंधकारमय आयुष्याला एक सुंदर सोनेरी पहाट देण्याचं काम या शिक्षिकेने केलेलं होतं. इथपर्यंतचा भाग आपण बघितलेला होता. नेक्स्ट, लेट्स ओपन पेज नंबर 37. On the afternoon of that eventful day, त्या दिवशीचा तो दिवस अतिशय विविध घडामोडींचा दिवस होता. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो दिवस होता. त्या दुपारी आय स्टूड ऑन द पोर्च, मी माझ्या घरामध्ये असणाऱ्या बाहेर पोर्च मध्ये वरांड्यामध्ये उभे होते. डम अँड एक्सपेक्टंट, निशब्दपणे आणि कोणत्या तरी अपेक्षेनं त्या ठिकाणी हेलन उभी होती. I guessed vaguely from my brother's signs and from the hurrying to and fro in the house that something unusual was about to happen. आणि त्यावेळेला माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये काहीतरी अनपेक्षित घडणार आहे याची मला पुसटशी कल्पना आलेली होती. त्या दिवशी सगळ्यांची घाई गडबड चालू होती. काहीतरी वेगळं काहीतरी घडणार आहे याची पुसटशी कल्पना मला आलेली होती. बघा, घरामध्ये सगळी गडबड सुरू होती. टू अँड फ्रो म्हणजे इकडून तिकडे जाणे ही फ्रेज आहे बघा. आणि त्या गडबडीच्या अनुषंगाने मला असं जाणवत होतं की आज विशेष काहीतरी घरामध्ये घडणार आहे. सो आय वेंट टू द डोअर अँड वेटेड ऑन द स्टेप्स. शेवटी ती काय सांगते बघा हेलन, मी दरवाजाजवळ गेले अँड वेटेड ऑन द स्टेप्स, पायऱ्यांच्या वर कुणाची वाट बघत मी थांबले होते. द आफ्टरनून सन पेनिट्रेटेड द मास ऑफ हनीसिकल दॅट कव्हर्ड द पोर्च. खरं तर आमच्या वरांड्यामध्ये हनीसिकलची जी वेल होती त्या वेलीनं पूर्ण तो वरांडा झाकला गेलेला होता, पण त्यातूनही सूर्याची काही किरणं आतल्या बाजूला येत होती बघा. आणि त्या सूर्याच्या किरणाकडं वर तोंड करून त्या सूर्याच्या किरणांची जी उष्णता आहे त्या अनुभवण्याचा प्रयत्न मी करत होते. माय फिंगर्स लिंगर्ड ऑलमोस्ट अनकॉन्शियसली ऑन द फॅमिलियर लीव्स अँड ब्लॉसम्स विच हॅड जस्ट कम फॉर टू ग्रीट द स्वीट सदर्न स्प्रिंग. आणि त्या हनीसिकल वेलला जी काही पानं होती किंवा त्याला जो सुगंध येत होता, ब्लॉसम त्याला आलेला होता, त्याच्यावरून मी हात फिरवत होते. जणू काही येणाऱ्या स्प्रिंग, वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी ही हनीसिकल वेल स्वतःला तयार करत होती. आणि त्यामध्ये तिची जी सुंदर पानं आणि तिला जो फुलोरा आलेला होता त्याच्यावर मी हळूवार हात फिरवत होते आणि कुणाची तरी वाट पाहत मी थांबलेले होते. आय डिड नॉट नो व्हॉट द फ्युचर हेल्ड ऑफ मार्वलस सरप्राईज फॉर मी. खरं तर माझं भविष्य एक सुंदर असं सरप्राईज मला घेऊन येणार आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना मला नव्हती. मला अजिबात माहित नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये एवढा सकारात्मक बदल, एक सुंदर बदल होणार आहे. अँगर अँड बिटरनेस हॅड प्रेड अपॉन मी कंटिन्युअली फॉर वीक्स अँड डीप लँगूर हॅड सक्सिडेड दिस पॅशनेट स्ट्रगल. बघा, आणि आजपर्यंत हे तिचं अंधकारमय आयुष्य, कारण आपण बघितलं की तिला स्कारलेट फीवर, जो लहानपणी जो प्रचंड एक ताप आलेला होता, मेंदू ज्वर जो ताप आलेला होता, त्यामुळं तिचं दिसण्याची क्षमता कमी झालेली होती आणि तिला दिसत नव्हतं. तिला
एक प्रकारचं अपंगत्व आलेलं होतं आणि त्यामुळं बघा ती एक प्रकारे आंधळी आणि बहिरी झालेली होती आणि यामुळं या अपंगत्वामुळे तिचा स्वभाव चिडचिडा झालेला होता, कारण तब्बल 5 वर्ष तिनं हे आयुष्य अंधकारात घालवलेलं होतं. कुणाशी बोलता येत नव्हतं, कुणी स्पष्टपणे दिसत नव्हतं आणि या सगळ्या कालावधीमध्ये तिच्यामध्ये एक प्रकारचा चिडचिडेपणा आलेला होता, एक प्रकारचा स्वभावामध्ये कडवटपणा, बिटरनेस आलेला होता आणि या अंधाराची ती जणू काय शिकार झालेली होती, कारण दिसत तर काही नव्हतं आणि त्यामुळं जणू काय या गोष्टीचा वाईट परिणाम तिला झालेला होता असं ती सांगते. हॅव यू एव्हर बीन at sea in a dense fog? पुढं हेलन एक उदाहरण देऊन आपल्याला सांगते की तुम्ही कधी समुद्रकिनारी गेलाय का, ज्याला प्रचंड धुकं पसरलेलं असतं, डेन्स एकदम घनदाट असं धुकं पसरलेलं असतं, त्यावेळेला तुम्ही कधी समुद्रकिनारी गेलाय का? when it seemed as a tangible white darkness shut you in and the great ship. ती पुढे काय सांगते बघा, जणू काही एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड मोठं दाट असं धुकं पसरलेलं, त्या धुक्यामध्ये एखादं जहाज सापडलेलं असावं आणि ते जहाज त्या धुक्यामध्ये, त्या धुक्याच्या भिंतीमध्ये जणू अडकून बसलेलं असावं, अशी काहीशी अवस्था माझ्या आयुष्याची झालेली आहे असं ती सांगते. टेन्स अँड अँशियस, अतिशय तणावपूर्ण, अस्वस्थ, अँड ग्रोप्ड हर वे टुवर्ड द शोर, द प्लुमेट अँड साऊंडिंग लाईन. आणि या जहाजाला ज्या प्रकारे किनाऱ्याची वाट शोधायची असते, त्या धुक्यातून त्याला वाट शोधायची असते, मग त्यासाठी वेगवेगळी त्यामध्ये साधनं असतात, त्यामध्ये पाणी मोजण्यासाठी, समुद्राच्या पाण्याची डेप्थ मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं त्या ठिकाणी वापरली जातात, साऊंडिंग लाईन वापरली जाते किंवा प्लुमेट ओळंबासारखं एक साधन त्या ठिकाणी वापरलं जातं. त्याच्या सहाय्याने हे जहाज किनाऱ्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतं, कारण पूर्णपणे पांढऱ्या धुक्यामध्ये ते जहाज बंदिस्त झालेलं असतं. अगदी तशीच अवस्था माझ्या आयुष्याची सुद्धा झालेली होती, कारण दिसत तर काही नव्हतं, पुढे काय होणार आहे माहित नव्हतं, किनारा कुठं आहे माहित नव्हतं. तसं त्या एखाद्या धुक्यामध्ये सापडलेल्या जहाजासारखी माझ्या आयुष्याची अवस्था झालेली होती असं ती सांगते. अँड यू वेटेड विथ अ बीटिंग हार्ट फॉर समथिंग टू हॅपन. आणि ज्या प्रकारे ते जहाज अतिशय घनदाट अशा धुक्यामध्ये सापडतं, त्या जहाजावरचे खलाशी धडधडत्या हृदयानं काहीतरी घडेल या अपेक्षेने कशाच तरी वाट पाहत असतात. बघा, आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगन. आणि अगदी त्याच पद्धतीनं त्या जहाजासारखीच माझी अवस्था माझं शिक्षण सुरू होण्यापूर्वी होती. म्हणजे काय सांगायचंय बघा, ही जी हेलन आहे ती आपल्या आयुष्याची तुलना घनदाट अशा धुक्यामध्ये सापडलेल्या एका जहाजाशी करते. त्या जहाजाला कुठं जायचं हे कळत नाहीये, किनारा कुठं हे कळत नाहीये, फक्त पांढऱ्या शुभ्र अशा भिंतींमध्ये ते जहाज अडकलेलं असतं. तशीच अवस्था माझ्या आयुष्यात झालेली होती असं ते सांगते. कारण वयाच्या दुसऱ्या वर्षी तिला जो प्रचंड ताप आला आणि त्यामुळं तिच्या दिसण्याच्या क्षमतेवर जो परिणाम झाला, तिच्या ऐकण्याच्या क्षमतेवर जो परिणाम झाला, त्यामुळं जगाच्या बाह्य संपर्काशी ती पूर्णपणे तुटलेली होती. आपली जी ज्ञानेंद्रिय असतात, त्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण जगाबद्दल ज्ञान घेत असतो, पण हिची 2 ज्ञानेंद्रियच काम करत नव्हती. म्हणजे तिला व्यवस्थित दिसत नव्हतं, तिला ऐकू येत नव्हतं आणि त्यामुळं ती पूर्णपणे एखाद्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी तिच्या आयुष्याची अवस्था झालेली होती. बघा, आय वॉज लाईक दॅट शिप बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. तिचं शिक्षण सुरू होण्यापूर्वी तिची सुद्धा अवस्था अगदी या जहाजासारखी होती. अँड आय वॉज विदाउट कंपास अँड साऊंडिंग लाईन. आणि ती पुढे सांगते की त्या धुक्यामध्ये सापडलेल्या जहाजाकडे निदान बाहेर पडण्यासाठी कंपास असतो, दिशादर्शक असतो, साऊंडिंग लाईन ह्यासारख्या साधनांचा उपयोग करून ते जहाज एखाद्या वेळे किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतं. पण माझ्या आयुष्यात काय होतं? काहीच नव्हतं, कारण ना दिसत होतं ना ऐकू येत होतं. अँड हॅड नो वे ऑफ नोईंग हाऊ नियर द हार्बर वॉज. आणि त्याच्याही पुढे जाऊन ती सांगते की माझ्या आयुष्याची अवस्था अशी होती की नेमकं किनारा कुठे आहे किंवा हार्बर ज्याला म्हणतो आपण, बंदर, ज्या ठिकाणी जहाज किनाऱ्याला लागतात, निदान एखाद्या जहाजाकडे कंपास तरी असतो,
दिशा तरी ओळखता येते किंवा साऊंडिंग लाईन असते ज्याच्या सहाय्याने हे जहाज किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकतं, पण माझ्याकडे हे सुद्धा नव्हतं. आणि त्यामुळे नेमकं माझं आयुष्य कसं पुढे जाणार आहे, कुठं जाऊन माझ्या आयुष्याचा कशा प्रकारे पुढे वाटचाल करणार आहे ह्याची कसे कोणतीही कल्पना मला नव्हती. लाईट गिव्ह मी लाईट वॉज द वर्डलेस क्राय ऑफ माय सोल. आणि माझं हृदय प्रत्येक क्षणी फक्त एकच आरती विनवणी, एक टाहो फोडत होतं, लाईट गिव्ह मी लाईट. परमेश्वरा मला उजेड दे, परमेश्वरा मला दिसू दे, माझं आयुष्य कोणत्या दिशेने चाललं हे मला दिसू दे. ही आर्त विनवणी मी नेहमी परमेश्वराकडे करत असायचे. अँड द लाईट ऑफ लव्ह शोन ऑन मी इन दॅट व्हेरी आवर. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी जी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली होती, जणू काय परमेश्वरानं माझी ती इच्छा पूर्ण केली. आणि मी जी प्रार्थना करत होती, हे परमेश्वरा मला आयुष्यामध्ये उजेड दिसू दे, माझं आयुष्य कोणत्या दिशेने जाणार आहे हे मला कळू दे. आणि त्याच वेळेला माझ्या आयुष्यामध्ये तो आशेचा किरण आलेला होता. माझ्या आयुष्याला एक कलाटणी देणार, माझ्या आयुष्याला किनाऱ्याकडे घेऊन जाणार एक आशेचा किरण माझ्या आयुष्यामध्ये आलेला होता. बघा, आय फेल्ट अप्रोचिंग फुटस्टेप्स. आणि ही हेलन वरांड्यामध्ये बाहेरच्या बाजूला उभारलेली होती आणि तिला जाणवत होतं की आपल्याजवळ कोणीतरी येतंय. I stretched out my hand. I was supposed it was my mother. मी माझे दोन्ही हात पुढे केले, जणू मला वाटलं माझी आईच माझ्या जवळ येते, म्हणून मी माझे दोन्ही हात मी पुढे केले. Someone took it. कोणीतरी जवळ आलं, माझे दोन्ही हात हातामध्ये धरले. And I was caught up, held close in arms. आणि मी ज्या व्यक्तीला आई समजत होते त्या व्यक्तीनं मला जवळ घेतलं. बघा, and held close in the arms of her who had come to reveal all things to me and more than all things else to love me. आणि खरं तर ती व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली होती कारण मला या विश्वाचं संपूर्ण ज्ञान करून देण्यासाठी आली होती आणि गोष्टीचा उलगडा करून देण्यासाठी ती माझ्या आयुष्यामध्ये आली होती. मला शिकवण्यासाठी ती माझ्या आयुष्यामध्ये आलेली होती. एवढंच नव्हे तर मला आयुष्य सुंदर पद्धतीने जगण्यासाठी, मला आयुष्यात प्रेम करायला शिकवण्यासाठी ही शिक्षिका माझ्या आयुष्यामध्ये आलेली होती. The morning after my teacher came, she led me into her room. त्या दिवशी सकाळी त्या शिक्षिका आमच्या घरी आल्या, त्या शिक्षिकेने मला जवळ घेतलं. त्यानंतर ते पुढे काय सांगतात बघा, The morning after my teacher came, she led into her room and gave me a doll. तो दिवस निघून गेला, दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी शिक्षिका मला त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेल्या and gave me a doll. आणि त्या शिक्षिकेने मला एक बाहुली दिली. The little blind children Perkins Institution had sent it and Laura Bridgman had dressed it. खरं तर ती बाहुली अंध मुलांसाठी काम करणारी पर्किन्स इन्स्टिट्यूशन नावाची एक संस्था आहे. ज्या संस्थेमध्ये अंध मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, वेगवेगळे हस्तकला शिकवणं किंवा त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं, अंध मुलांसाठी काम करणारी अशी संस्था आहे पर्किन्स इन्स्टिट्यूशन. त्या पर्किन्स इन्स्टिट्यूशन मधील विद्यार्थ्यांनी मला एक बाहुली पाठवलेली होती आणि त्या बाहुलीचं जे ड्रेस किंवा बाहुलीची रचना जी आहे ती लॉरा ब्रिजमन यांनी केलेली होती. बट आय डिड नॉट नो दिस अंटिल आफ्टरवर्ड. परंतु ती बाहुली म्हणजे नेमकं काय आहे किंवा ही बाहुली कुठून आली ह्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. When I played with a little while, Miss Sullivan slowly spelled into my hand the word DOLL. आपण बघितलं की हेलन ही पूर्णपणे अंध होती आणि या सुलिव्हॅन मॅडमनी माझ्या एका हातामध्ये बाहुली दिली. मी त्या बाहुलीचं निरीक्षण करत होतो, नेमकी कशी आहे, त्याचा स्पर्श कसा आहे, त्याचा आकार कसा आहे, या संदर्भात मी माझ्या हाताच्या स्पर्शाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच वेळेला माझ्या शिक्षिकेने सुलिव्हॅन मॅडमनी माझ्या दुसऱ्या हातावर DOLL असं स्पेलिंग गिरवलं. बघा, असं स्पेलिंग गिरवलं. I was at once interested in the finger play and tried to imitate. खरं तर मला ते खूप आश्चर्यकारक वाटलं कारण एका हातामध्ये बाहुली होती, दुसऱ्या हातामध्ये मॅडम अशा प्रकारे काहीतरी गिरवत होत्या. मला याबद्दल खूप आश्चर्य वाटलं. बघा, मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. When I finally succeeded in making letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. आणि सुलिव्हॅन मॅडम माझ्या हातावर जी गिरवत होत्या
त्याचा मी गिरवण्याचा सराव करायला लागले आणि थोड्या वेळानंतर ते अक्षर मला जमायला लागलं, तो शब्द मला जमायला लागला आणि एक बाल आनंद जो असतो, उत्कट बाल आनंद, त्याचा अनुभव मला घेता आला. मला प्रचंड आनंद त्या ठिकाणी झाला बघा आणि स्वतःचा अभिमान सुद्धा वाटायला लागला. खर तर तुम्ही म्हणाल एखाद्या शब्दाला तर एवढा आनंद काय करायचा आहे, पण मित्रांनो ह्या अंधकारमय आयुष्यातून काहीतरी शिकता येतंय हा आशेचा किरण खऱ्या अर्थाने पहिल्यांदा तिच्या आयुष्यामध्ये आलेला होता. आणि तिच्या हातामध्ये जी बाहुली होती त्या बाहुलीच्या अनुषंगानं त्याच्याशी रिलेटेड शब्दाचं स्पेलिंग ह्या सुलिव्हन मॅडम या हेलनच्या हातावर गिरवत होत्या आणि यातून हेलनला कळत होतं की आपल्या हातामध्ये जी वस्तू आहे तिला DOLL असं म्हणतात. खरं तरी या शिक्षणाची सुरुवात होती बघा. When I finally succeeded in making letters correctly, I was flushed with childish pleasure and pride. Running downstairs to my mother, I held up my hand and made the letters for doll. आणि मी एक शब्द शिकले याचा प्रचंड आनंद मला झाला. मी घाई गडबडीनं दुसऱ्या जिन्यावर असणाऱ्या माझ्या खोलीतून उतरून खाली माझ्या आईकडे गेले अँड आईजवळ जाऊन बघा अँड हेल्ड अप माय हँड अँड मेड द लेटर्स फॉर डॉल. आणि त्यानंतर आईला मी जो शब्द शिकलेले होते तो इमिटेट करून पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीने गिरवून हातावर गिरवून मी दाखवण्याचा प्रयत्न केला बघा. आय डिड नॉट नो दॅट आय वॉज स्पेलिंग अ वर्ड इवन द वर्ड्स एक्झिस्टेड. खरं तर मला तो एक शब्द आहे किंवा त्याचं स्पेलिंग डॉलचं DOLL याची मला कसली कल्पना नव्हती. फक्त मला एवढं कळत होतं की माझ्या हातामध्ये जी वस्तू दिली होती ती वस्तू हातात दिल्यानंतर त्याचा आकार असा असा काढायचा, एवढंच मला ज्ञान त्या दिवशी झालेलं होतं बघा. आय वॉज सिम्पली मेकिंग माय फिंगर्स गो मंकी लाईक इमिटेशन. जसं एखादं माकड नक्कल करतं, म्हणजे आपण जसं करू त्याच पद्धतीने ते माकड वर्तन करतं. म्हणजे जसं आपल्याकडे टोपीवाल्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे की टोपीवाल्याने टोपी फेकून दिल्यानंतर त्या माकडासोबत टोपी फेकून सर्व माकडांनी टोप्या फेकून दिल्या, त्याच पद्धतीनं एखाद्या माकडासारखं फक्त ती वस्तू माझ्या हातात दिल्यानंतर त्यासाठी ही रचना काढायची आहे एवढंच ज्ञान मला त्या दिवशी आलेलं होतं. इन द डेज दॅट फॉलोड आय लर्न द स्पेल इन दिस अनकॉम्प्रिहेंडिंग वे अ ग्रेट मेनी वर्ड्स. आणि येत्या काही दिवसामध्ये हीच शिक्षणाची प्रक्रिया सुरू होती बघा. हीच प्रक्रिया सुरू होती. अना सुलिव्हन शिक्षिका एखादी वस्तू माझ्या हातामध्ये द्यायच्या आणि दुसऱ्या हातावर त्या वस्तू संदर्भातलं जे स्पेलिंग आहे ते माझ्या हातावर गिरवायच्या. अशा पद्धतीने मी अनेक शब्दांचं स्पेलिंग गिरवायला शिकले. यामध्ये पिन, हॅट, कप अँड फ्यू वर्ड्स लाईक सिट, स्टँड, वॉक यासारख्या अनेक शब्दांचा सराव मी करायला लागले. बट माय टीचर हॅड बीन मी विथ सेव्हरल वीक्स बिफोर आय अंडरस्टूड दॅट एव्हरीथिंग हॅज अ नेम. परंतु या सगळ्या गोष्टींना एक नाव असतं, एखाद्या अमुक गोष्टीला अमुक नाव असतं हे समजून घ्यायला मला आणखीन काही आठवडे माझ्या शिक्षकांसोबत घालवावे लागले. आणि त्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं की प्रत्येक वस्तूला एक नाव असतं, त्या नावाचं हे स्पेलिंग असतं. याचं हळूहळू ज्ञानाची भर माझ्या व्हायला लागली. आणि त्यानंतर पुढं अजून शिक्षणाची प्रक्रिया कशी चालू होती. अॅना सुलिव्हन मॅडम आणि हेलन यांच्यामध्ये जे हे शिक्षणाचं आदान प्रदान चाललेलं होतं किंवा ज्ञान देण्याचं जे काम चाललेलं होतं, हेलनने ते ज्ञान कशा प्रकारे ग्रहण केलं आणि आजपर्यंत अंधाऱ्या आयुष्यामध्ये अंधार कुटीमध्ये जणू का आयुष्य जगत असणारी ही हेलन खऱ्या अर्थाने नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होती. आणि अजून ती शिक्षणाची प्रक्रिया कशी सुरू राहिली ते आपण उरलेला भाग पुढच्या तासाला बघूया.